हॅलो. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ लोकमान्य गुरुकुल डोंबिवली. स्टँडर्ड थर्ड, सब्जेक्ट एन्व्हायरमेंटल स्टडीज. माय सेल्फ सुलोचना कोरे चौधरी. Today we will learn lesson number 13, our diet, part 1. लेसन नंबर 13 अवर डाएट म्हणजेच आपला आहार. डाएट म्हणजे आहार, त्याचा भाग 1 आपण पाहणार आहोत. ॲट राजूस हाऊस म्हणजे इथे काय दिले, कन्व्हर्सेशन दिले म्हणजे संवाद दिलेला आहे. कोणाच्या घरचा? राजूच्या घरचा संवाद दिलेला आहे. काय तो संवाद आहे तर बघूया. फादर, कम ऑन, let's have our dinner. But where is Raju? He is always the first to come for a meal. आता इथे असं विचारलंय, चला जेवायला बसू. पण राजू दिसत नाही. तो नेहमी तो सगळ्यांच्या आधी हजर असतो. मदर, ही इज रनिंग टेम्परेचर. I gave him some soft dahi bhat a little while ago. He had just fallen asleep. आता इथे काय म्हटलंय की आई सांगते त्याला थोडा ताप आहे, मगाशीच मी त्याला मऊ दही भात दिला आहे आणि आता तो त्याचा आता जरासा डोळा लागला आहे. फादर, लेट हिम रेस्ट, शॅल वी स्टार्ट देन. ठीक आहे, त्याला झोपू दे, आपण जेवायला सुरुवात करायची का? ताई, येस, राईट अवे. टुडे वी प्लेड a लंगडी मॅच in the school. I am so hungry. आता इथे म्हणते ताई काय म्हणते, लगेच बसूया, मला खूप भूक लागली. आज शाळेत लंगडीची मॅच होती, मी मॅच खेळून आले आहे. कम ॲट वन्स. मदर, कम ॲट वन्स. आई म्हणते ए बैस लगेच. ताई, ओ मम्मा, वाय हॅव यू मेड कॅबेज? यू नो आय डोंट लाईक इट. आय डोंट वॉन्ट इट. ताई काय म्हणते, आई कोबीची भाजी कशाला ग केलीस? तुला माहिती आहे ना मला आवडत नाही. मला नको बाई. तुम्ही देखील त्याचप्रमाणे सांगता ना आईला तुमची भाजी आवडीची नसेल तर. मदर, दॅट इज नॉट द वे टू स्पीक डिअर. आई काय म्हणते, असं बोलू नये. You want to be healthy, don't you? Then you have to eat all kinds of food preparations and nothing should be left over in your plate. आई काय म्हणते, ताई असं बोलू नये. बाळा, प्रकृती धडधाकट राहायला हवी की नको? मग सगळे पदार्थ खायला नको का खायला? आणि ताटात काही टाकायचं नाही. ताई, राईट, अवर टीचर ऑल्सो टेल us that I wasn't going to waste anything. आमच्या ताई अशा बरोबर आहे, शाळेत बाई देखील नेहमी हेच सांगतात, मी ताटात भाजी टाकणार नव्हते. फादर, आम्ही सुद्धा तुम्हाला सांगतो की नाही, तुम्हाला जेवढं हवं तेवढंच अन्न घ्या शाळेत जेवताना. फादर, दॅट इज माय गुड गर्ल. बाबा म्हणतात, आता कसे शाण्यासारखी बोललीस बाळा. ताई, व्हॉट इज दिस डॅड? You took only one bhakri? That can't be enough for you. बाबा, ताई म्हणते, बाबा हे काय? तुम्ही एकच भाकरी घेतलीत, तुमचे पोट कसे भरणार? ग्रँडपा, आजोबा म्हणतात, he works at a desk all day. That doesn't make anyone hungry. We used to do physical labor all day. We eat at least 4 bhakris at every meal. But now I have grown old. I don't feel hungry as I used to. आता इथे काय सांगते, आजोबा म्हणतात की तो दिवसभर कचेरीत बैठे काम करतो, भूक लागणार कशी? आम्ही अंग मेहनतीची कामं करत होतो, एका वेळी 4 भाकरी फस्त करत होतो. आता माझे वय झाले, मला आणि पहिल्यासारखी भूकही लागत नाही. ग्रँडमा, मी टू. आजी म्हणते, मला सुद्धा अलीकडे भूक लागत नाही. मदर, येस, यू ईट सो लिटिल नाव. हिअर मा, आय हॅव सोक्ड हाफ अ भाकरी इन मिल्क फॉर यू. हो ना,
सासूबाईंचे जेवण किती कमी झाले. सासूबाई तुमच्यासाठी अर्धी भाकरी मी कुस्करून दुधात कालवून ठेवली आहे. आता याच्यावर आधारित या संवादाच्या आधारित प्रश्न आहेत, आपण ते पाहूया. कॅन यू टेल वाय डीड मदर गिव्ह राजू सॉफ्ट दही भात? Raju was not well and had little fever. Sick children should be given a light diet. Therefore, Raju's mother gave him soft dahi bhat. बघा काय म्हटलंय ते, ज्यावेळेस राजूला काय थोडा ताप आहे आणि आजारी मुलांना हलका आहार दिला जातो, म्हणून राजूच्या आईने त्याला मऊ दही भात दिलेला आहे. Why was Tai so hungry? Tai had played a lungdi match in the school. Therefore, she was very hungry. ताईला खूप भूक कशामुळे लागली होती? कारण ताई शाळेत लंगडीची मॅच ताईने खेळली होती आणि म्हणून तिला भूक लागली होती. Why is one भाकरी enough for father? बाबांना एक भाकरी का पुरते? Father works at a desk all day. He doesn't do any physical labor throughout the day. Hence, one भाकरी is enough for father. काय करतात बाबा? दिवसभर कम्प्युटर समोर बसून काम करतात डेस्कवरती, आणि त्यामुळे काय होतं, ते अंगमेहनतीची कामं करत नाहीत, म्हणून त्यांना एक भाकरी पुरेशी होते. Why do grandpa and grandma eat only a little? आजी व आजोबा कमी का खातात? Grandpa and grandma have grown old. Old people require less diet. Therefore, both them eat only little. आता इथे काय म्हटलं की आजी आजोबांचं आता वय होत आहे, ते म्हातारे होत आहे, त्यामुळे त्यांना जास्त भूक लागत नाही आणि त्यांचा आहार फार कमी होत जातो. वय जसे जसे वाढते तसं 60 नंतर थोडा आहारही थोडा कमी होत जातो. A new term, diet म्हणजे आहार. We eat some food preparation as part of our meals every day. We also eat some snacks between meal time. Besides, we might also have milk, tea, coffee or sarbats. All that we eat or drink during the day is together called our diet. आता इथे काय म्हटलंय की रोजच्या रोज 2 वेळच्या जेवणात आपण काही अन्नपदार्थ खातो, शिवाय काही अन्नपदार्थ इतर वेळेसही खातो. याखेरीज दिवसभरात आपण कधीतरी दूध, चहा, कॉफी, सरबत असे पेय पदार्थही घेतो. दिवसभरात जे खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थ आपल्या पोटात जातात त्या सर्वांना मिळून आहार म्हणतात. मग व्याख्या काय लिहायची? एवढी मोठी नाही लिहायची आपल्याला. तर ऑल दॅट we eat or drink during the day is together called our diet. कळले का तुम्हाला? म्हणजे आपण दिवसभरात जे खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थ आपल्या पोटात जातात त्या सर्वांना मिळून आपला आहार असे म्हणतात. Why does our food intake differ on different days? आता इथे असं म्हटलंय आहार जास्त किंवा कमी का होतो? Sometimes we feel very hungry and we eat a lot. That day our food intake is more. At some other time we do not feel so hungry and we eat very little. That is day our food intake is लेस. म्हणजे कधी एखाद दिवशी आपल्याला खूप जास्त भूक लागते, मग तेव्हा आपण भरपूर जेवतो. त्याच दिवशी आपला आहार जास्त असतो. कधी भूक कमी असते तेव्हा आपण थोडेसे जेवतो, त्या दिवशी आपला आहार कमी असतो. थँक्यू.